अरे आपकी बार 4,000 पार 400 पार आहेच. हा कोणाचा बाप सुद्धा काँग्रेसचा बाप सुद्धा सांगू शकत नाही. हे प्रामुख्याने सांगतो. मोदीजीची सरकार बनणार आहे, दुसरा कोणाच्या बापाची सरकार बनू शकत नाही हे सांगण्याची गरज आम्हाला नाही. बाजू मांडली, पण मी प्रामुख्याने सांगतो तुम्ही जी तुमची बाजू मांडली ते खरं आहे. कारण आम्ही प्रत्येकाला विश्वासात घेऊन त्याचा मान सन्मान देऊन जर आपण वागलो नाही तर हे युती टिकणार नाही. त्याचा मान सन्मान त्याला द्यावाच लागेल. तो आमदार पालकमंत्री असो का पालकमंत्री असो, प्रामुख्याने त्याचा मान सन्मान तुम्हाला लागतो. कारण मला जेव्हा मी मंत्री झालो तेव्हा मला देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मंत्री केलं होतं. मला तुम्ही पालकमंत्री जेव्हा म्हणता तेव्हा देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पालकमंत्री म्हटलं का? हा माझ्यावर देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत आम्ही सुद्धा आहे. आमचं रक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आमच्या मनात आहे, त्याप्रमाणे आम्ही काम करतो आहे. अरे आपकी बार 4,000 पार 400 पार आहेच. हा कोणाचा बाप सुद्धा काँग्रेसचा बाप सुद्धा सांगू शकत नाही. हे प्रामुख्याने सांगतो. मोदीजीची सरकार बनणार आहे, दुसरा कोणाच्या बापाची सरकार बनू शकत नाही हे सांगण्याची गरज आम्हाला नाही. सुरेखाताई आपण एक विषय मांडला, फार महत्वाचा विषय मांडला. सुरेखाताई इथं बसलाय की दुधात ज्याप्रमाणे साखर टाकल्यानंतर दुधात साखर विरघळते, त्याप्रमाणे मीठ जर टाकलं तर मीठ सुद्धा विरघळते नाही. हे सुद्धा महत्वाचं आहे. पक्ष श्रेष्ठीच्या वरती काय करतील, पण हा माझा जो समुदाय जो आहे, वेगवेगळ्या पक्षातले जे कार्यकर्ते आहे ते ठरवतील काय करायचं. मी एकटा काही करणार नाही. डॉक्टर मोदीचा वापर करू शकत नाही, प्रवीण पोटे काही करू शकत नाही, इथं बसलेले नेते काही करू शकत नाही. किरणताई हे जे करतात ते प्रामुख्याने आपली कलाकारी दाखवतात. प्रामुख्याने सगळे समजून घेतलं पाहिजे. अरे देवेंद्रजीचा जो आदेश आहे वो हमारे सर्व आंखों पे है. परंतु प्रामुख्याने आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जेव्हा जेव्हा आपण सोबत असतो तेव्हा त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. नरेंद्रभाई मोदींनी एक नवीन संकल्पना आणली. कोंडे साहेब तुम्ही लोकसभेमध्ये काम करता, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. पण एक गोष्ट सगळ्यांच्या सांगण्यातून सुटत आहे वारंवार की शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी देण्याची जबाबदारी नरेंद्रभाई मोदींनी घेतलेली आहे. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट.